काय या या टेकड्यावर आपण आल्यावर हे आपल्याला काय दिसलं? बाबांनी तो होळी पेटवलेली आहे. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, आज होळी घर में कुछ मन शांति नहीं, वो इधर आके ध्यान करने तो उनको मन शांति मिलती। तर नमस्कार मंडळी, मी गतीश पाटील. तर मित्रांनो आज मी आलो आहे बेली महादेव मंदिर वडगाव घेणन. तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल आळंदी ते वडगाव घेणन, आळंदी ते वडगाव घेणन यांच्यामध्ये एक खिंड येते. त्या खिंडाजवळ प्रसिद्ध असं बेली महादेव हे पांडवकालीन मंदिर आहे. तर तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे ही पाठी आहे, ही पाठी आहे पांडवकालीन महादेव मंदिर क्षेत्र बेली वडगाव घेणन. तर मित्रांनो तुम्हाला मी अजून लोकेशन सांगतो. हा जो रोड दिसतोय तुम्हाला माझ्या पाठीमागं, हा रोड हा आळंदीपासून वडगाव घेणनला गेलेला आहे. तिथं मध्ये एक खिंड येते, खिंडीजवळ हा मंदिर आहे. तर मित्रांनो माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कुठेही व्हिडिओ स्किप न करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवणार आहे, लोकेशन कुठे आहे. आणि मित्रांनो बऱ्याच लोकांचा मी 2 व्हिडिओ टाकले, चांगले व्हायरल आहेत. त्याच्यामध्ये कमेंट्स आहेत की इथं जाण्यासाठी काही बस वगैरे आहेत का? तर मित्रांनो इथं बस नाही आहे, 2 व्हीलरने या, सहसा पायी येऊ नका. 1.5 किलोमीटरचं अंतर आहे, 1 किलोमीटरचं नक्कीच अंतर आहे. मध्ये थोडी झाडे आहेत, रस्ता खराब आहे. तर यायचं असेल तर स्वतःचं बाईक वगैरे घेऊन या किंवा गाडी वगैरे घेऊन या. कारला पण एवढा काही खास रस्ता नाही आहे, पण येताना स्वतःची 2 व्हीलर वगैरे आणा. तर मित्रांनो बघू व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला पूर्ण मी मंदिर दाखवतो कसं आहे काय. सर्वप्रथम आपण आलो आळंदीमधून आलो. हा असा एक कच्चा रोड आहे, खिंडीजवळच आहे, वडगाव घेणन गावाच्या अलीकडं. नंतर तुम्हाला अशी एक पाटी दिसेल, त्या पाटीतून सरळ आतमध्ये जायचं. आतमध्ये गेले तर तुम्हाला जवळजवळ 1 किलोमीटर असं मध्ये जायचं आहे. तर मित्रांनो कंटिन्यू माझा व्हिडिओ बघा, कुठे स्किप न करा. तर आज माझ्यासोबत ब्लॉगमध्ये मी एकटा नाही आहे, आमचे मामा आहेत जगदीश ठाकरे. ते नेहमी आपल्या ब्लॉगमध्ये असतात, पण आज आहेत, बरेच दिवसापासून त्यांनी गॅप घेतलेला होता. तर चला तर मित्रांनो कंटिन्यू आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करू. या टेकड्यावर आपण आल्यावर हे आपल्याला काय दिसलं? काय असू शकतं बघावं लागेल.
तर मित्रांनो आपण साधारण एखादा किलोमीटर थोडं आतमध्ये आलो ना, एक नाही थोडं कमीच असेल, आल्यानंतर आपल्याला असं 1-2 फाटे फुटतात. हा एक जातो डाव्या साईडला आणि उजव्या साईडला. तर ते तुम्हाला इथं महादेव मंदिर ही पाठी दिसेल महत्त्वाची. इथून थोडं पुढं जायचं आहे, 100-150 मीटर मंदिर आहे खाली. तर मित्रांनो बरीच लोक पुढं निघून जातात. तर हे पाठी महत्त्वाची तर ॲरो केलेलं आहे. ठीक आहे, इथं आले तर उजव्या साईडला आपण म्हणू शकतो, तिथं तुम्हाला 100 मीटर पुढं जायचं आहे. बसले हां, अरे हा रस्ता का खाली जातो काय माहिती. कोणता? इथून खाली हा रस्ता, इथून आपण मंदिराकडे जातो. चला. तर सर्वात प्रथम म्हणजे इथं खाली लक्ष देणं गरजेचं आहे, कारण इथं मुरुम आणि दगड आहे. तर पुढं पाय घासरला म्हणजे खाली आपण आपटले जाणार आहेत. हा चेहरा एकदम काय येईल आपला. तर हे पाहिलं, हे तुम्हाला मंदिराचं कमान समोर दिसतच असेल. तर चालू. चला. तर कसं वाटतंय मंदिराकडे येऊन? मस्त वाटतंय ना. मस्त वाटतंय, वातावरण बेस्ट आहे. बेस्ट वाटतंय. मला मंदिर कमान दिसायला सुरुवात झाली. अतिशय सुंदर. ही कमान आणि इथून आपल्याला खाली जायचंय. नमस्कार बाबा.
मित्रांनो फायनल आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहे आणि दिसतंय अतिशय सुंदर मंदिर आहे, तुम्हाला मी दाखवलेलं स्वच्छ आहे आणि इथं तुम्ही कधी येऊ शकतात. इथं आपले पुजारी असतात कायमस्वरूपी, इथं असं एकटं हे मंदिर नसतं. तर दिसत असेल अतिशय शांत वातावरण आहे आणि तुम्हाला दाखवून इच्छितो मित्रांनो, हे बघा इथं ओमची आकृती लाल दगडाने अतिशय सुंदर काढलेली आहे. तर इथं पक्षी आहेत, खाली तुम्हाला माकडा पण दिसत असतील. अतिशय सुंदर हे वातावरण आहे या साईडला, बघू शकता तुम्ही. एकदम शांत वातावरण असतं. हा एक दरी आहे छोटी, या दरीत हे मंदिर आहे. तर इथं नंदी देवाची मूर्ती आहे, थोडं कासव आहे आणि सुंदरसं इथं हे महादेवाची पिंड आहे. आतमध्ये कसं आहे, थोडं अंधार आहे म्हणून व्यवस्थित दिसू शकत नाही, पण बघू शकता तुम्ही. ऐसा है क्या? आप हिंदी बोलते हैं मराठी? हिंदी हिंदी हिंदी. हाँ, होली का बोल रही है और लगा के गए हम. इतर बघू शकता मित्रांनो, आज होळी आहे म्हणून इथं ते आपल्या पुजारी बाबांनी तो होळी पेटवलेली आहे. तर मित्रांनो ही बघू शकता तुम्ही, आज होळीचं त्यांनी केलेलं आहे. तर नमस्कार मंडळी, मी आत्ता आलो आहे बेली महादेव मंदिर वडगाव घेणन. हे आपण म्हणू शकतो वडगाव घेणन ते आळंदी याच्यामध्ये हे पांडवकालीन मंदिर आहे. तर तिथले स्थानिक जे पुजारी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर जी आपका नाम बताइए. मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन. हाँ. कितना साल से आप सेवा कर रहे हैं? मैं यहाँ आए तो 3 महीना हो गया. 3 महीना हो गया. हाँ. सर ये जो है यहाँ पे बहुत बड़ा एक नेचर है, यानी कि निसर्ग है. तो आपको क्या लगता है कि भगवान की सेवा कर रहे हैं तो रात को समय आपको कैसा लगता है इधर? ये सिद्धि स्थान है. ये पुराना काल में पांडव प्रतिष्ठित बोल रही है. यहाँ ध्यान जाप करने का अच्छा स्थान है, मन शांति मिलती है. जो लोग इधर ध्यान जाप करने के लिए आते हैं उनको अच्छा रहती है. जो घर में कुछ मन शांति नहीं, वो इधर आके ध्यान करने तो उनको मन शांति मिलती है. तर मित्रांनो बाबाने येऊ द्या थोडंसं व्हिडिओ. तर मित्रांनो बाबांचं म्हणणं असं आहे, जे पुजारी ते, की तुमच्या मनाला जेव्हा शांती नसेल तुम्ही इथं येऊन तुम्ही ध्यान कराल ना तर तुम्हाला खूप फरक पडेल. तर मित्रांनो मी खरं सांगतो, अतिशय शांत वातावरण आहे. पुण्यापासून अतिशय जवळचं हे ठिकाण आहे, पण एवढं शांत आहे वातावरण, इथं कोण आवाज येत नाही. तर सर आपको क्या लगता है कि कितना दिन तक आप यहाँ पर सेवा कर सकते हैं? मैं यहाँ जीवन भर में रहने की इच्छा है. जीवन भर में रह सकते हैं. रहने की इच्छा यही बाबा के अपना बाबा वैसे रहना के चाहिए. यही. इधर रहने का इच्छा है. क्या होती है, हमको घर नहीं है. भोलेनाथ माउली ज्ञानेश्वर कृपा से हमको इधर स्थान मिल गया. हमको मालूम नहीं इधर मंदिर था, ऐसा भी हमको मालूम नहीं. ज्ञानेश्वर जी भेज दिया ऐसा मेरा मन में मैं सोच रहा हूँ. तर ते स्थानिक जे पुजारी बाबा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनाही घर नाही आहे. म्हणजे हे आपलं जे मंदिर आहे आपलं देवाचं, हेच आपलं हे मंदिर आहे. आणि त्यांचं अशी इच्छा आहे, तर त्यांची अशी इच्छा आहे की इथं सेवा करता करताच मला इथंच मी माझा जीव इथं सोडणार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर धन्यवाद बाबा जी, आपने हमारे जैसे को उतना आपका टाइम दिया. अच्छा. धन्यवाद. भोलेनाथ अच्छा करेगा. ठीक आहे. धन्यवाद दादांनो. चलो अरे अगली बार मिळते. हो. बाबा आहेत बघा, त्यांनी किती स्वच्छता केलेली इथं, पूर्ण त्यांनी झालेलं आहे, तुम्हाला समोर दिसत असेल. आणि इथं सुंदरसं त्यांनी हे पण केलं, कचरा कुंडी पण केलेली, घाण व्हायला नको. तर जोपर्यंत असे पुजारी बाबा असतात तोपर्यंत आपली मंदिर नेहमी सुरक्षित असतात. चलो बाबाजी. तर मित्रांनो आज आपण हे पांडवकालीन मंदिर पूर्ण बघितलेलं आहे, यांचा थोडासा इतिहास पण जाणलेला आहे. तर मित्रांनो आपला चॅनल कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. जय शिवराय.